MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज. उरण ईश्वरपूर शहरामध्ये 1935 साली स्थापन झालेल्या दि इस्लामपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या 91वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम बापू पाटील, सहकारी बँकेचे माजी चेअरमन श्री शामराव पाटील अण्णा हे उपस्थित होते. त्याचबरोबर सभेचे अध्यक्ष म्हणून ईश्वरपूर नगरीचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे दादा, तसेच सहकार निबंधक रणजित पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष अशोक उरुणकर, माजी उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण, CA वैद्य साहेब उपस्थित होते. यावेळी बोलताना शामराव पाटील अण्णा म्हणाले की बँकेची सध्याची स्थिती अतिशय उत्तम आहे. बँकेचा प्रगतीचा आलेख वाढत चाललेला आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. बँकेचे चेअरमन संदीप पाटील दादा म्हणाले की आत्ताच्या युगात बँकेचे सर्व कामकाज हे IT वरतीच चालते. लाभांशबद्दल बोलताना दादा म्हणाले की बँकेच्या ठेवीचा व्याजदर 7% आहे. त्याचप्रमाणे यावर्षी सभासदांना लाभांश 7% मिळेल व तो याच क्षणी सर्व सभासदांच्या खात्यावरती वर्ग होईल व तो सभासदांना केव्हाही काढता येईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवघ्या काही क्षणातच उपस्थित असणाऱ्या सभासदांना त्यांच्या मोबाईलवरती SMS द्वारे समजले की आपला लाभांश आपल्या खात्यामध्ये जमा झाला आहे. यावेळी ईश्वरपूरमधील सांगली पोलीस गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना केंद्र सरकारचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार माननीय शामराव पाटील अण्णा व बँकेचे चेअरमन संदीप पाटील दादा यांच्या हस्ते करण्यात आला. चिन्मया अभिजित साळुंके हिचा स्केटिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ही विशेष सत्कार करण्यात आला. या सभेसाठी नगरसेवक संदीप माने, कृष्णा कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, नेरेले गावचे सरपंच संजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल पाहुणे, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय पाटील काका, उद्योजक बाळासाहेब कोळेकर, अभिजित कुर्लेकर, त्याचबरोबर बँकेचे सर्व संचालक, सल्लागार तसेच सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या ठिकाणी आता नुकतेच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आणि ज्यांनी बँकिंग क्षेत्रात आम्हाला काही मार्गदर्शनाची भूमिका घेतली अशी राजाराम बँकेचे माजी चेअरमन शामरावांना, आपल्या बँकेचे संचालक आणि आमचे मार्गदर्शक नगराध्यक्ष आदरणीय आनंदराव मलगुंडे दादा, माजी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक भगवानराव बाबा, माजी नगराध्यक्ष सुभाषभाऊ सूर्यवंशी, या ठिकाणी उपस्थित असलेले नेरलेचे सुभाष बाबा, बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय अशोकराव उरुणकर, या ठिकाणी उपस्थित असलेले नेरले गावचे सरपंच माननीय संजय पाटील बापू, इथं उपस्थित असलेले कृष्णा कारखान्याचे माजी संचालक माननीय संजय पाटील काका, बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष शंकरराव चव्हाण, इथं उपस्थित असलेले अनिल पाहुणे, नगरसेवक संदीप माने, इथं उपस्थित वैद्य साहेब, आमचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील, उपस्थित सर्व सन्माननीय संचालक अभिजित कुर्लेकर, ओमकार पाटील आणि आत्ताच ज्यांचे इथं आगमन झालं ते आमचे बहेगावचे मार्गदर्शक नेते आदरणीय माणिक पाटील दादा, इथं उपस्थित आपण सर्व सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनी, या 91व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सामोरं जाताना मला खूप आनंद होतो आहे. कारण एक नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धतीनं बँक चालवायची. साहेब, आता टेक्नॉलॉजीशिवाय काही राहिलेलं नाही. IT हाय बँकेमध्ये IT असल्याशिवाय म्हणजे बँकच चालवू शकत नाही आपण.
आणि निश्चितरित्या जगाच्या बरोबर राहायचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमचे सर्व संचालक मंडळ आणि स्टाफ करतोय. आज डिव्हिडंड जाहीर करताना मला आनंद होतो की एका वर्षाचा व्याजदर आहे 7%, तर ते तेवढाच आपण 7% डिव्हिडंड आज मी जाहीर करतो या ठिकाणी. आणि नवीन सांगायचं म्हणजे की साहेब डिव्हिडंड डिक्लेअर केला तो आत्ता लगेच खात्यावरती सेविंग खात्यावरती वर्ग करायचा आणि आता आपल्याला एक 5 मिनिटामध्ये सगळ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल असा SMS येईल, एवढी फास्ट यंत्रणा आपण राबवल्या. म्हणजे डिव्हिडंड द्या, त्याचे स्लिपा काढा, 2 दिवसांनी ते वाटप करा, असं न करता आत्ताच्या आता ह्या सभा संपेतोपर्यंत सगळ्यांच्या खात्यावरती तो डिव्हिडंड वर्ग होईल असं कामकाजाचं स्वरूप आपण चालू केलं. मागच्या वर्षीपासून त्याला चांगलं यश मिळालं. आता मी विनंती करतो गायकवाड साहेब आपण सुरू करावं आणि सभा संपेतोपर्यंत सगळ्यांच्या खात्यावरती तो डिव्हिडंड वर्ग व्हावा. सुरू झालं. सुरुवात साहेब सांगायचं, बँकेनं आमच्या आत्तापर्यंत आकडेवारीत जरा थोडंसं लक्ष देताना नातेसंबंध जपले. मी आपल्याला सांगितलं की 91 वर्षाची 1935 सालची जुनी बँक, या बँकेशी रिलेशन असलेल्या 3 पिढ्या झाल्या. आमचे व्हाईस चेअरमन आहेत अशोक वरुणकर, ते एवढे वय तर त्यांची 3री पिढी आहे बँकेशी रिलेटेड असलेली. मग मी असेल, आमचे दुसरे संचालक मनोज पाटील आहेत, सर्व संचालक हे आमचे आदरणीय दादा आहेत नलगुडे दादा, ते सुद्धा 78 संचालक आहेत. ही एवढी जुनी नातेसंबंध जपणारी बँक. निश्चित आकडेवारीत थोडं मागं पुढं झालं असेल, पण एक आहे की संसार छोटा असावा पण नीटनेटका असा ही अवलंबून आमच्यावर संस्कार होते. आणि आमची बँक ही नीटनेटकी आणि चांगल्या पूर्ण स्ट्रॉंगमध्ये, म्हणजे रिझर्व्ह बँकेचा जो नियम आहे FSWM, त्या नियमामध्ये आम्ही 100% बसतोय. आणि साहेब तुम्हालाही माहीत आहे, आता तुम्ही सगळी आकडेवारी बघितली, त्या ह्याच्यामध्ये आपण सर्व निकषास पात्र ठरतोय. येणाऱ्या ह्या आर्थिक वर्षामध्ये आमचा पूर्ण धोरण आहे की आता खरं चालू ह्या वेळेलाच करणार होतं पण आम्हाला परवानगी मिळाली नाही, तर ह्या आर्थिक वर्षामध्ये डिजिटल बँकिंग किंवा ऑनलाईन बँकिंग आम्ही पूर्णरित्या सुरू करायचं. ह्या आजचा मुहूर्त गाठायचा होता पण शक्य झालं नाही, पण येत्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही धोरण घेतोय. आमचे सर्व संचालक मंडळ असतील, सर्व कर्मचारी असतील, यांचं बँकेच्या दृष्टीनं वाढीच्या दृष्टीनं खूप चांगले प्रयत्न आहेत. आज आत्तापर्यंत आपल्या इथं गायकवाड साहेब म्हणून आपल्या इथे गेमडे होते की त्यांनी काही कारणास्तव राजीनामा दिला आणि त्याच ठिकाणी SR पाटील साहेब जरा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आपल्या सर्व सभासद बंधूंचा आमच्यावरती विश्वास आहे, त्या विश्वासास पात्र ठेवून आणि भावना स्मरून आम्ही सांगतो की निश्चितरित्या बँक वाढवण्यासाठी आम्ही कळकळीचा आणि प्रामाणिक प्रयत्न करू. आपलं सहकार्य, आपलं मिळालेलं प्रेम हे असंच आम्हाला आमच्या पाठीशी राहावं एवढी मी विनंती करतो आणि थांबतो.